नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा. सुरुवात करूयात आजच्या मोठ्या घडामोडींनी. बिहार विधानसभेसाठी एनडीएचं जागा वाटप जाहीर. भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढवणार, तर चिराग पासवान यांच्या पक्षाला 29 जागा. ठाकरे कुटुंबियांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम. राज ठाकरे त्यांच्या आईंना घेऊन 20 वर्षांनंतर मातोश्रीवर, तर 5 जुलैच्या हिंदी सक्तीविरुद्धच्या मेळाव्यानंतर आजची ही 6वी कौटुंबिक भेट. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटींना अनन्यसाधारण महत्त्व. कौटुंबिक भेटीकडे राजकारणाच्या दृष्टीने बघू नये. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे. यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघू नये. मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं बाबासाहेबांनी फाळणीपूर्वीच्या पुस्तकात लिहिलंय. मुस्लिमांसाठी राष्ट्र नाही तर इस्लाम प्रथम. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचं अहिल्यानगरच्या सभेत वक्तव्य. भारत हे मुसलमानांच्यासाठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात, असं मी म्हणत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 15 ऑगस्ट 1947 ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय. गोपीचंद पडळकर वाचाळ माणूस. भाजपनं पाळलेले हे सर्व लोक आहेत. पडळकरांच्या मुस्लिम धर्मियांवरील वक्तव्यानंतर अंबादास दानवेंची टीका. मग भारतात एवढे मुसलमान कसे झाले असते? अब्दुल कलाम कसे काय आपले राष्ट्रपती झाले असते? कसे काय झाले असते? जाकीर हुसेन कसे काय झाले असते? त्याच्यावर मला असं वाटतं पडळकर बिडळकर म्हणजे नुसते वाचाळ लोक आहे, यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. आमदार संग्राम जगताप यांना पक्षाकडून नोटीस. अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर आता सुनील तटकरेंनी बजावली नोटीस. तर दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा, जगतापांनी केलं होतं वक्तव्य. हे वक्तव्य त्यांना भोवलं. तर अजित पवारांशी सविस्तर बोलू असं म्हणत संग्राम जगतापांनी या नोटीशीवर बोलणं टाळलं. पक्षाची विचारधारा सोडून बोलल्यानंच नोटीस. संग्राम जगताप यांना पक्षानं दिलेल्या नोटीशीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. पक्षाच्या विचारधारेला धरून नाहीये, याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं. तशा पद्धतीनं नोटीस काढलेली आहे. तर नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातनं काढून टाकायला पाहिजे. जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा. तर संग्राम जगताप 2029ला भाजपमधून लढणार, त्यामुळे आतापासूनच वातावरण पेटवायला सुरुवात झाली आहे. रोहित पवारांची ही टीका. नुसती नोटीस देऊन होणार नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे. कोणीही व्यक्ती जर महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे. कसं आहे, संग्राम जगताप हे 2029ला भाजपमधून लढणार, त्यामुळे त्यांनी त्यांची सुरुवात केलेली आहे. हा विचार संग्राम जगतापच्या मनामध्ये असल्यामुळे वातावरण आतापासूनच पेटवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. अहिल्यानगरात एक बोकड हैदराबादहून तर दुसरं बोकड संभाजीनगरहून आलं होतं. संग्राम जगतापांचा जलील आणि ओवैसींवर पलटवार. जलीलांनी चिकनी चमेली म्हणत केली होती टीका. एमआयएमची बोकडं ही आपल्या अहिल्यानगरमध्ये त्या दिवशी आली. एक हैदराबादहून मोठं बोकुड आलं, खुराड झालेलं बोकुड आलं, आणि एक इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकुड आलं.